पती पत्नीवर झेप घेत थेट हल्ला केला। दोघांच्याही शरीराचे लचके तोडले। 5 ते 7 मिनिटं हा थरार तसाच सुरू होता। हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल आणि कुत्रा समोर दिसला की थरकाप उडेल। घटना आहे 12 ऑगस्टची। पंजाबच्या पटियाला इथं भाड्यानं घेण्यासाठी घर पाहायला गेलेल्या दाम्पत्यासोबत हा थरार घडला। पिटबुल कुत्र्यानं दोघांवर थेट हल्ला केला आणि दोघांच्याही शरीराचे लचके तोडले। या भयानक हल्ल्यात दोघही पती पत्नी गंभीर जखमी झालेत। मिळालेल्या माहितीनुसार अंकित सबरवाल आणि त्यांची पत्नी शिफाली हे दाम्पत्य घुमन मध्ये घर बघण्यासाठी गेलं होतं। ब्रोकर सोबत दोघं गेले असता त्याच वेळी ही घटना घडली। अंकित सबरवाल यांनी हा संपूर्ण अंगावर काटा आणणारा थरार सांगितला। ते नेमकं काय म्हणाले तेही ऐका। आम्ही फक्त भाड्याचं घर पाहण्यासाठी गेलो होतो, पण जशी गेटची कडी उघडली आतून यमदूतासारख्या आलेल्या पिटबुल कुत्र्यानं आमच्यावर थेट हल्ला केला। कुत्र्यानं सर्वात आधी माझ्या पत्नीला टार्गेट केलं आणि तिला अत्यंत वाईट रीतीनं ओरबडण्यास सुरुवात केली। तिच्या दोन्ही हातांना आणि मांडीला गंभीर दुखापत झाली आहे। तिच्यावर तातडीनं मोठी सर्जरी करावी लागली। ती अजूनही ICU मध्ये आहे। मी माझ्या पत्नीला वाचवण्यासाठी कुत्र्याशी 2 हात केले। यात माझ्या पायावर आणि पाठीवर त्याचबरोबर संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा झाल्यात। मला टाके सुद्धा पडलेत। कुत्रा इतका हिंसक होता की मालकानं आरडाओरडा करून रोखण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो थांबला नाही। आजूबाजूचे लोक काठ्या घेऊन धावून आले नसते तर त्यानं आम्हाला दोघांना जिवंत सोडलं नसतं। आम्हाला फक्त आणि फक्त कठोर कायदेशीर कारवाई आणि न्याय हवाय। जखमी अंकितनं हा सगळा थरार सांगितला। दरम्यान घडलेल्या घटनेच्या व्हायरल CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय की पिटबुल कुत्रा अचानक या जोडप्यावर कसा तुटून पडतो। ओरडण्याचा आवाज ऐकून घरातील महिला हातात काठी घेऊन बाहेर येते आणि कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न करते, तरी सुद्धा हा कुत्रा काही थांबायचं नाव घेत नाही। 5 ते 7 मिनिटं हा हल्ला असाच सुरू राहतो आणि पती पत्नी गंभीर जखमी होतात। अंकित यांनी याबद्दलची माहिती पोलिसांना सुद्धा दिली आहे। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे। DSP जगजित रंधावा यांनी सांगितलं की पोलिसांनी व्हिडिओचा तपास केला, त्याचबरोबर कुटुंबियांशी संपर्क सुद्धा साधलाय। शिफाली यांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर कुत्र्याच्या मालकाविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण तयार झालंय। त्यामुळे अशा प्रकारे घरातील कुत्रा सुद्धा किती गंभीर हल्ला करू शकतो याची प्रचिती या व्हिडिओमुळे आली आहे। व्हायरल व्हिडिओ नंतर मालकाविरोधात गुन्हा दाखल करू असं पोलिसांनी जरी सांगितलं असलं तर या घटनेमुळे ते दाम्पत्य मात्र गंभीर जखमी झालंय। तुम्हाला या व्हिडिओवर काय वाटतं तुमची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।